गॅसच्या तुटवड्यावर सोलापुरात अनोखा निषेध. सिलेंडरची गुढी उभारून वाव महिला संघटनेचा सरकारला इशारा. सोलापूर. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात एक अनोखा आणि लक्षवेधी निषेध पाहायला मिळाला. इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या पडसादामुळे देशभरात गॅस टंचाई निर्माण झाली असून त्याची झळ सोलापूरकरांनाही बसत आहे. सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर वाव महिला संघटनेच्या वतीने सोलापुरातील पार्क चौकात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक गुढी उभारून शासनाचा निषेध करण्यात आला. या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी उपस्थित महिलांनी पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा व आरती केली. मात्र गुढी म्हणून गॅस सिलेंडरचा वापर करत परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले. यानंतर नागरिकांना प्रतिकात्मक स्वरूपात कोळसे वाटप करण्यात आले, ज्यातून गॅस नाही तर कोळशावर स्वयंपाक करा असा उपरोधिक संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला विद्या लोलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पदाधिकारी कांचन चौगुले, सायरा शेख, शबाना शेख, मार्ता असादे, मदिना पटेल, शोभा गायकवाड, स्वाती गायकवाड, गीता मुळे, यशोदा सोनावणे, स्वाती मुकनार, मनीषा नलावडे, मोनिका सरकार आणि सारिका लामकाने यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. महिला संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की सरकारने गॅस टंचाईवर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा अशा आंदोलनांची तीव्रता वाढवली जाईल. सोलापुरात या अनोख्या गुढीने केवळ सण साजरा केला नाही तर जनतेच्या अडीअडचणींवर प्रकाश टाकत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. RPS स्टार न्यूज पत्रकार संगीता फाळके. देशभरात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सोलापूरमध्ये देखील गुढीपाडव्याची धाकधूक आपल्याला पाहायला मिळते. मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला गॅस दरवाढीची किनार आहे, गॅस तुटवड्याची किनार आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सोलापुरातल्या वाव संघटनेतर्फे अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा जो आहे तो साजरा करण्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गॅसची प्रतिकात्मक गुढी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे. दुसरीकडं एकमेकांना कोळसा जे आहे ते भेट देऊन एकमेकांना या ठिकाणी आज गुढीपाडवा साजरा सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना, जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे, कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे. लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत. प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत. 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत. 3000-4000चं वेटिंग चालू आहे. आणि हे का उद्भवलं आहे तर आपली आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाही आहे. आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या 2 देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत. आणि हे देश भरडले जात आहेत का तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे. आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो. एक वेळ पेट्रोल पंप नसेल, आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील त्या, किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो. परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधीही त्याचा तुटवडा भासला नाही. पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते. तर असाच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्यंतिक गरजेचं साधन झालेलं आहे. सिलेंडरशिवाय माणूस जगूच शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे. कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून, तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं. तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधीही येऊ नये. त्याच्यासाठी आम्ही ही गुढी पेढे लाडू वाटपाऐवजी कोळसा वाटप केलेला आहे. हां, कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय, तर पूर्वी आपण कोळशाने चूल पेटवूनच स्वयंपाक
केला जात होता. तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलंय की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईन, कोळसा उपलब्ध केला जाईल. त्यामुळे आज आम्ही एकमेकींना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत, चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा, हा संदेश देण्यासाठी आम्ही आज कोळसा वाटप केलेला आहे.